नमस्कार. कुठल्याही पिकाची शेती करत असताना आपण सुरुवातीला काय करतो? बेसल डोस टाकतो. आणि आपला एक प्रामाणिक सगळ्यांचा प्रयत्न असतो, की बेसल डोसमधनं जी काही खतं किंवा जे काही कंटेंट, औषधं आपण टाकली आहेत, ते पिकाला संपूर्णपणे उपलब्ध व्हावी, म्हणजे न्यूट्रिएंट्स बेसिक आपले टार्गेट्स असतात. पण हे खरंच होते का? तर नाही. याच्यातली बरीचशी फिक्स होऊन जातात. म्हणजे फॉस्फरस असेल तर तो कॅल्शियम सोबत फिक्स होणार किंवा इतर न्यूट्रिएंट्स एकमेकांसोबत फिक्स होतात आणि पिकाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. मग हे होत असताना दुसरा एक प्रॉब्लेम लीच आउटचा देखील. हे सगळ्या काही अडचणी चालू असतात. मग हे जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल, की दिलेली खतं किंवा टाकलेला बेसल डोस हा संपूर्णपणे पिकाला मिळाला पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरं पिकाला तो स्टेज वाईज मिळाला पाहिजे. असं काही जर आपल्याला करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला एलिफंट अम्ब्रेलाच्या अंडर ॲग्रोथमिसाने मिसा व्याम नावाचं एक ऑर्गॅनिक खत लॉन्च केलं आहे. तर हे जे खत आहे, तर याच्यामध्ये काय आहे? तर एकतर हे जे काही 4 किलोची याची पॅकिंग आहे, एकरी आपल्याला हे 4 किलो वापरायचं आहे. मग हे बनवलं कसं आहे? तर हे प्रोडक्ट जे आहे, मातीच्याच कणांचा वापर करून याच्यामध्ये बायोब्लॉक घेतलेले आहेत आणि बायोब्लॉक 3 साईजमध्ये आहे, 3 पार्टिकल साईजमध्ये आहे. त्याचे काय ॲडव्हांटेजेस आहेत ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे. त्यानंतर याच्यामध्ये पी-एस-बी आहे, के-एम-बी आहे, अझोटोबॅक्टर आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स, सल्फर वगैरे त्यासाठीचा थायोबॅसिलस या जीवाणूंचा समावेश आहे आणि ट्रायकोडर्माची एक प्रजाती त्याच्यामध्ये टाकलेली आहे. मग याचा फायदा काय? सुरुवातीला बेसल डोसमध्ये किंवा गरजेनुसार दर 30 दिवसांनी जर आपण बेसल डोसमध्ये याचा जर वापर केला, तर होतं काय, की दिलेली खतं अपटेक होणार. स्टेज वाईज सगळ्या न्यूट्रिएंटची उपलब्धता झाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होणार आणि जमिनीला आपल्याला भुसभुशीतपणा आणि सगळ्या काही गोष्टी मिळणार. मग आता कसं? याच्यामध्ये एक 4-5 मुद्दे आहेत. याच्यामध्ये पहिला फायदा आहे दीर्घकाळ हळूहळू पिकाला सूक्ष्मजीवांची उपलब्धता किंवा सूक्ष्मजीवांचा पुरवठा. आता तो कसं? हे जे बायो ब्लॉक जे आहे, जे 3 पार्टिकल साईजमध्ये आहे, म्हणजे याच्यात जर तुम्ही थोडंसं बघितलं, तर हे 3 पार्टिकल साईजमध्ये आहे. मग याचा फायदा असा होतो, जे सूक्ष्म स्वरूपात म्हणजे बारीक स्वरूपात जे याच्यातले पार्टिकल आहे, ते गेल्यानंतर किंवा जमिनीत टाकल्यानंतर, पाण्याशी संपर्क आल्यानंतर पहिल्या 24 तासात विरघळून जातात. मग पहिल्या 24 तासात विरघळल्यामुळे हळूहळू त्याच्यातनं मायक्रोरायझा आणि इतर जीवाणू बुरशा, मित्र बुरशा बाहेर पडतात. मग त्यानंतर होतं काय, की मायक्रोरायझा स्वतःची हायपिका स्वतःचं एक मूळ झाडाच्या पेशीमध्ये किंवा सेलमध्ये टाकते आणि दुसऱ्या विरुद्ध दिशेला ती वाढत जाते. मग याने होतं काय, की जसं झाडाचं मूळ वाढतं आणि तिथून अन्नद्रव्य, न्यूट्रिएंट्स अपटेक किंवा पुरवठा स्वतःला करून घेतं. पण झाडाच्या मुळांचा वाढायच्या स्पीडच्या कंपॅरिझनमध्ये यातील जी प्रजाती आहे मायक्रोरायझा, ती 100 पटीने जास्त वाढते. आणि आपलं प्रामाणिकपणे प्रत्येकाचं टार्गेट काय आहे? दिलेलं पाणी किंवा खते, न्यूट्रिएंट्स अपटेक व्हावी. मग ते मुळांनी आणली काय, की मायक्रोरायझाने आणून मुळांना दिली काय, राईट? मग त्यासाठी जोर आपला मुळांना वाढवून सगळं काही करण्याच्या ऐवजी जर आपण या खताचा वापर केला, तर मायक्रोरायझा स्वतः वाढणार आहे आणि तिथून सगळं घेऊन येणार. हा एक फायदा आहे. दुसरा, आता हे वेगवेगळ्या स्टेजला कसं मिळणार आहे, जसं मी बोललो, तर मग जी सेकंड पार्टिकल साईज आहे, ती 6 ते 7 दिवसाला किंवा 3 ते 7 दिवसाच्या पिरियडमध्ये ती सेकंड पार्टिकल साईज विरघळते आणि मग तेव्हा ते हळूहळू ते जीवाणू बुरशा बाहेर पडतात. त्यानंतर 20 ते 30व्या दिवशी तिसरी पार्टिकल साईज आहे, ती विरघळते आणि त्याच्यातनं परत मग ते मायक्रोरायझा, ॲझोटोबॅक्टर, पी-एस-बी, के-एम-बी, थायोबॅसिलस किंवा ट्रायकोडर्मा जे काही याच्यात आहे, ते तेव्हा विरघळून बाहेर पडतं आणि तेव्हा काम करतं. मग याचा फायदा काय? आतापर्यंत जे तुम्ही प्रोडक्ट बघितले असतील, ते वन टाइम समजा मायक्रोरायझा दिली, तर तेव्हाच ती ऍक्टिव्ह होणार. मग ती आजूबाजूच्या सराउंडिंग्समध्ये काही अडचण आली, तर ती वाढणार नाही, मरणार किंवा जे काही अडचण येतील. याच्यामध्ये 3 स्टेजमध्ये मायक्रोरायझा किंवा ते सगळे रिलीज झाल्यामुळे वेगवेगळ्या स्टेजेसला पिकाला जशी गरज आहे, 30 दिवसात काही वाढीची वेगवेगळी गरज आहे, तेव्हा ते हे सगळे जीवाणू आणि मित्रजीवाणू मदत करणार आहे. हा एक याचा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा, जमिनीच्या वेगवेगळ्या थरामध्ये काम करण्याची क्षमता किंवा कार्यक्षमता. म्हणजे काय? 3 पार्टिकल साईज असल्यामुळे, जसं की आपण बघतो, की जर असं चाळणीने आपण चाळलं, तर मोठी पार्टिकल साईज एखाद्या मातीची वर राहते, मग त्याच्या खाली दुसरी, मग तिसरी. मग त्याच प्रकारे जमिनीचे पण जे थर असतात, तर वेगवेगळ्या थरांमध्ये हे पार्टिकल साईज आपण जेव्हा बेसल डोस टाकतो, मिक्स करतो, भेसळ करतो, तेव्हा ते मिक्स होऊन जातं. मग त्यामुळे वेगवेगळ्या थरावर जमिनीवर पोहोचून हे काम करू शकतं. तेवढी मुळं तिथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे तो याचा एक ॲडव्हांटेज आहे. तिसरा एक फायदा आहे रासायनिक खतांसोबत युनिफॉर्म ब्लेंडिंग. म्हणजे थोडक्यात काय, की बेसल डोसमध्ये आपण डी-ए-पी, एस-एस-पी, एम-ओ-पी किंवा जे काही खतं वापरतो, प्रत्येकाची पार्टिकल साईज किंवा त्याची साईज वेगवेगळी असते, राईट? मग जर याच्यात आपण एक सिंगल एक कॉन्स्टंट साईजचं एखादं खत जर असं दुसऱ्या एखाद्या कंपनीचं असेल, ते वापरलं, तर काय होतं, की कॉन्स्टंट एकसारखी साईज असल्यामुळे ते सेग्रिगेशन होतं. सेग्रिगेशन म्हणजे थोडक्यात काय, एक पार्टिकल साईज इथे, दुसरी इथे, तिसरी इथे, मग ही सगळ्यात खाली जाणार किंवा वरती जाणार.
एखादी जर सेम पार्टिकल साईज असेल. 3 प्रकारच्या बायो ब्लॉक याच्यामध्ये साईज मध्ये असल्यामुळे ते बायो ब्लॉक्स काय करतात, तीनही ऍडजस्टमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या पार्टिकल साईज मध्ये खतांसोबत मिक्स होऊन जातात आणि इक्वली युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं आणि ब्लेंड प्रॉपर होतं. जसं की फॅक्टरीजमध्ये ते युनिफॉर्म स्टररमध्ये किंवा युनिफॉर्म त्याच्यामध्ये जसं ब्लेंड होतं तसं हे ऑटोमॅटिकली जेव्हा आपण भेसळ मिक्स करतो तेव्हा ते मिक्स होऊन जातं. हा त्याचा फायदा तिसरा आहे. त्यानंतर मुळांच्या कक्षेत ओलावा टिकवून ठेवणे गरजेनुसार. हे देखील हे खत काम करतं. का बरं? तर याच्यातील जो मीडिया आहे, जो बायो ब्लॉक मी तुम्हाला सांगितलं, तर हा बायो ब्लॉकला मातीपेक्षा चांगली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीची क्षमता असते आणि ती यासाठीच आहे कारण की मायक्रोरायझाला रुजण्यासाठी किंवा काम करण्यासाठी आपल्याला त्या मॉइश्चरची किंवा त्या पाण्याची गरज असते. मग त्यामुळे हे गरजेनुसार मॉइश्चर पकडून ठेवतात. मुळांच्या अवतीभोवती मॉइश्चर पण मेंटेन राहतं आणि हळूहळू मायक्रोरायझा तिथे डेव्हलप व्हायला लागते. मग आता याचा फायदा काय? की मायक्रोरायझा जशी डेव्हलप होते तर ती स्वतःचं अतिशय दाट जाळं मुळांच्या अवतीभोवती मुळांच्या आत विणून टाकते. मग त्यामुळे झाडाला मॉइश्चर पण मेंटेन राहतं आणि शत्रुबुरश्या, निमॅटोड्स किंवा जे काही मुळांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जागाच उरत नाही. एवढं दाट, बारीक केसांपेक्षा 1000 टाइम्स बारीक जाळं ही मायक्रोरायझा याच्यातली जी प्रजाती आहे स्पेशल वापरली त्याच्यात विणून टाकते. तो एक याचा फायदा आहे. तसेच याच्यामध्ये जवळपास 40 स्पोर्स प्रति ग्रॅम याच्यात टाकलेले आहे आणि हे स्पोर फॉर्म मध्ये आहे. आता मायक्रोरायझा आतापर्यंत आपण आयपी इन्फेक्टेड प्रोपेग्युल्स किंवा जे काही त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं ते असतं आणि याच्यामध्ये स्पोर फॉर्म मध्ये आपण टाकले. याचा फायदा आपल्याला असा होणार आहे कारण की मागील 2 वर्षापासून याच्या ट्रायल चालू होत्या. स्पोर फॉर्मेशनचा फायदा असा आहे, मॉइश्चरशी संपर्क आल्यानंतरच ते ऍक्टिव्ह होणार. मग त्यामुळे गॅरंटेड सेल काउंट मिळणार, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, जेव्हा ऊन असेल, कडक ऊन असेल, स्ट्रेस असेल झाडामध्ये, मातीमध्ये, उन्हात पडलेला असेल किंवा वेगवेगळ्या पाण्याचा ताण असेल, काही अडचणी असतील, तर स्पोर्सला काही अडचण येत नाही. ते तग धरून राहतात आणि पाण्याशी संपर्क झाल्यानंतरच ऍक्टिव्ह होतात आणि फास्ट ऍक्टिव्ह होतात. मग त्यामुळे स्पोर फॉर्मचा याच्यात 40 स्पोर्सचा याच्यात प्रतिग्रॅमचा काउंट आपण दिलेला आहे. आणि अतिशय नाजूक असते ही बुरशी. मग त्यामुळे या बुरशीला संरक्षण देण्यासाठी या बायो ब्लॉकचे मीडिया याच्यात वापरलेला आहे 3 पार्टिकल साईजचा, त्याचा याला फायदा होतो. आणि परत एकदा सांगतो की हे वॉटर सोल्युबल नाही, स्लो रिलीजचं खत आहे. त्यामुळे महिन्यातनं एकदा आपण बेसल डोस सारखा जमिनीवर याचा वापर करायचा आहे. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही आता जे काही पीक लावणार असाल किंवा चालू असेल, मग आलं असेल, हळद असेल, मिरची असेल, हॉर्टिकल्चर्समध्ये डाळिंब, द्राक्ष जवळपास सर्व पिकांवर याच्या ट्रायल झालेल्या आहेत. पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. आमच्या टीमशी संपर्क साधा. शेतकऱ्यांनी वापरलेले शेतकऱ्यांचे फोन नंबर सकट तुम्हाला सगळे फोटो व्हिडिओ शेअर केले जातील. तुम्हाला संपर्क देखील त्या लोकांशी करता येईल आणि 4 किलो प्रति एकर नक्की या सीझनला दर महिन्याला याचा वापर करा. धन्यवाद.